आज मी दोडकं भरून भाजी करणार आहे। त्यासाठी मी 3 दोडकी आणली होती, पण त्यातलं एक दोडकं कडू निघालं। दोडकं सुद्धा हे 2 प्रकारचं असतं, एक कडू आणि एक गोड। ते एक कडू लागलं, त्याच्यामुळे मला ते बाजूला ठेवावं लागलं। आता मी ही 2 दोडक्यांची कडेची जी साल होती ती काढून घेतलेली आहेत आणि ही दोडकी अशी कट करून त्यांना मध्ये असं कट करून घेत आहे। अशाच प्रकारे दोन्ही दोडक्यांना मी कट करून घेते। आता हे भरलेलं दोडकं करण्यासाठी त्यातला मसाला बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल, जिरं आणि मोहरी छानपैकी गरम केलं। त्यामध्ये लसूण आणि कांदा हा मस्त तांबूस होईपर्यंत परतते। आता त्यामध्ये मी 3 ते 4 मिरच्या ॲड केल्या, त्याही छानपैकी परतते। 1 इंच आलंही त्याच्यामध्ये परतायचं। आता इथे मी 2 चमचे दाण्याचा कूट आणि 2 चमचे खोबऱ्याचा कूट हाही छानपैकी ह्याच्यामध्ये भाजते। सगळे साहित्य आता भाजून झालेलं आहे। आता हे गार करते आणि नंतर मिक्सरमध्ये फिरवून देते। चला, आता मिश्रण गार झालेलं आहे, हे मिक्सरमध्ये फिरवलं। ह्यामध्ये इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि थोडासा गोडा मसाला ॲड करत आहे। बघा, इथे छान असा मसाला तयार झालेला आहे। आता हा मसाला दोडक्यामध्ये भरते। मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा मिक्स करते। अशा प्रकारे हा मसाला मी सगळ्या दोडक्यांमध्ये भरत आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता सगळी दोडकी भरली, आता ही शिजवूया। त्यासाठी कढईमध्ये मी तेल ठेवलं, त्यामध्ये एक एक करून ही दोडकी सोडते आणि झाकण ठेवून मी यांना वाफ काढून शिजवून घेते। त्यामध्ये आधी तेलात जिरं आणि मोहरी आणि थोडीशी हळद ही सुद्धा मी ॲड केलेली आहे। आता इथे मी थोडासा पाण्याचा हापका मारलेला आहे। 5 मिनिटांमध्ये इथे सर्व दोडकी शिजलेली दिसत आहे। आता जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो यामध्ये मी वरून ॲड करते। त्यामध्ये गरजेनुसार मी इथे पाणी ॲड करते। आता सगळा मसाला मिक्स करून याला छानपैकी एक उकळी काढूया। इथे एक उकळी आलेली आहे, तर झाकण ठेवून याला मी 2 ते 3 मिनिटे वाफवून घेते। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। इथे दोडक्याची अशा पद्धतीने भरलेल्या दोडक्याची भाजी आज मी बनवलेली आहे। कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा।